सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभूळ पिकाचं लहरी हवामानामुळे मोठं नुकसान झालंय। यंदा जांभूळ पीक चांगलं आलं असताना ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे फळाची मोठी गळती होत आहे। यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालंय। नवी मुंबई बाजारपेठेत जांभळाच्या किमतीत घसरण झाली आहे। यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे। जांभळाचं उत्पन्न चांगलं आहे। सगळ्या गोष्टी जांभळाची झाडं यंदा भरपूर लागलेली आहेत, पण तो ह्या क्लायमेटमुळे चेंज झालेला आहे। सगळं एक महिना आधी काढायचा होता माल, तो लेट झालेला आहे। एक महिना असा क्लायमेट चेंज असल्यामुळे सगळ्या गोष्टी मागे मागे चाललेल्या आहेत, पावसापर्यंत आल्या। आता त्यामुळे पाऊस आलाय, पावसामध्ये माल काढून होणार नाही, कारण गरमी आणि पावसामुळे मालाची वाट लागलेली आहे। सगळी जागेवरच माल पिकतोय आणि पडतोय, त्यामुळे त्याच्यात किती सिंगल जांभूळ झाले, जे गोसाने जांभूळ भेटायचे ते भेटत नाही। आता मुंबई ठिकाणी तुम्ही कुठे कुठे नेता हा माल? मुंबई ठिकाणी बायका, वाशी, पुण्याला पण असतो मार्केटला। पण आता काय रेट आहे? सध्या रेट एकदम हालत बेकार करून टाकलेली आहे। 140, 150, 70 पर्यंत एवढाच रेट जातोय। माल चांगला असला तरी 170च्या वर जातच नाही।